नमस्कार विद्यार्थी मित्रो, विभाग 2 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण अभ्यास करत आहोत विभाग 2 सेमिस्टर क्रमांक 4 पेपर क्रमांक 6 ॲग्रिकल्चरल जिओग्राफी अर्थात कृषी भूगोल। कृषी भूगोल या टॉपिक मधला पहिला जो टॉपिक आहे, कृषी भूगोल या पेपर मधला पहिला जो टॉपिक आहे, इंट्रोडक्शन टू ॲग्रिकल्चरल जिओग्राफी म्हणजे कृषी भूगोलाचा परिचय। यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहत आहोत, डेफिनेशन, नेचर, स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ ॲग्रिकल्चरल जिओग्राफी। कृषी भूगोलाची व्याख्या, कृषी भूगोलाचे स्वरूप, कृषी भूगोलाची व्याप्ती, कृषी भूगोलाचे महत्त्व। यापैकी आतापर्यंत आपल्याला कृषी भूगोलाच्या व्याख्या सविस्तर झालेल्या आहेत। वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ज्या कृषी भूगोलाच्या व्याख्या केल्या त्या व्याख्या आपण सविस्तर, त्यामध्ये बर्नार्ड हार्ट, जॉन्सन, रीड आणि इतर शास्त्रज्ञांनी। आज आपण जे अभ्यास करणार आहोत तो कृषी भूगोलाचे स्वरूप, नेचर ऑफ ॲग्रिकल्चर जिओग्राफी। विद्यार्थी मित्र, प्रत्येक विषयाला त्याचं स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी किंवा प्रत्येक विषयाचं अस्तित्व टिकण्यासाठी त्या विषयातील जे काही शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञ त्या विषयामध्ये संशोधन करत असतात आणि त्या विषयाच्या ज्ञानामध्ये भर टाकत असतात। अर्थातच त्या विषयाचा विकास होत असतो। जे कोणतीही ज्ञानशाखा जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येत नाही की एका रात्रीमध्ये त्या ज्ञानशाखेचा विकास झालेला आहे, उदय झालेला आहे। खरं तर भूगोल याचा आवाका, याचं क्षेत्र किंवा याची व्याप्ती फार विस्तृत आहे। प्राचीन काळापासून या विषयाचा अभ्यास होत होता आणि म्हणून मग की संपूर्ण एकत्रित अभ्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध घटकांचा अभ्यास आपण भूगोलामध्ये करत होता आणि जसजसा भूगोलाचा विकास झाला तसतसा भूगोलाच्या उपशाखा विकसित झाल्या। भूगोलाच्या शाखा विकसित जशा झाल्या तसं प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक दिवसाला नवीन संशोधनाची भर पडते, नवीन तंत्रज्ञानाची भर पडते आणि मग त्या अनुषंगाने त्या विषयाचा अभ्यास आपण करतो, त्या विषयाचा अभ्यास आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजे प्रत्येक विषयाला एक इतिहास असतो, एक टप्पे असतात की ज्या टप्प्यावरती त्या विषयाचा विकास होत असतो। ज्यावेळी विषयाचा विकास होत असतो म्हणजे काय की त्या विषयामध्ये अभ्यासले जाणारे विषय हे अनेक नवीन समाविष्ट झालेले असतात किंवा अभ्यास करण्याच्या पद्धती ह्या बदललेल्या असतात। म्हणजे प्राचीन काळामधील जो अभ्यास आहे तो मर्यादित क्षेत्रापुरता, मर्यादित विषयापुरता असतो, पण नंतर अलीकडच्या कालखंडामध्ये जसं विज्ञानानं, तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात प्रगती केली तसतसं नवीन नवीन समस्या मानवाच्या समोर उभा राहिल्या, नवीन नवीन विषय मानवाने त्या ज्ञानशाखेमध्ये समाविष्ट केले आणि त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरती संशोधन केलं। जसं आज कोरोना आहे, कोरोना ही महामारी पूर्वी नव्हती, गेल्या वर्षी उद्भवली, संपूर्ण जगभर उद्भवली आणि मग शास्त्रज्ञांनी त्या विषयावरती, त्या विषाणूवरती लस शोधून काढण्यासाठी तब्बल 1 वर्षाचा कालावधी घेतला। अखेर लस शोधून काढली, त्याच्यावरती औषधं शोधून काढली। हे जसं आहे कोणतीही ज्ञानशाखा क्षणार्धामध्ये विकसित होत नाही, त्यासाठी कालावधी, फार मोठा कालावधी जावा लागतो। कृषी भूगोल ही मानवी भूगोलाची मुख्य शाखा आहे किंवा आर्थिक भूगोलाची ती शाखा आहे। याचाही विकास याच पद्धतीने झालेला आपल्याला आढळतो। अगदी प्राचीन काळामध्ये कृषी भूगोलाचा अभ्यास केला जात होता, मात्र तो वर्णनात्मक स्वरूपाचा होता, त्याला डिस्क्रिप्टिव्ह नेचर। मग कृषी भूगोलाचं स्वरूप कोणतं आहे किंवा कसं आहे, तर कृषी भूगोलाचं स्वरूप ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी हे कृषी भूगोलाचं स्वरूप 6 विभागामध्ये विभागलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। 1 वर्णनात्मक स्वरूप, 2 वितरणात्मक स्वरूप, 3 प्रादेशिक स्वरूप, 4 बहुविध स्वरूप, 5
तुलनात्मक स्वरूप आणि 6 वैज्ञानिक स्वरूप. जे हे कृषी भूगोलाचे 6 स्वरूप आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की कृषी भूगोलाचं स्वरूप कसं आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तर कृषी भूगोलाचं स्वरूप हे एका शब्दामध्ये सांगता येत नाही, किंवा कृषी भूगोलाचं स्वरूप हे कृषी भूगोलामध्ये ज्या विषयांचा अभ्यास केला जातो, अभ्यास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत त्याला अनुसरून कृषी भूगोलाचे स्वरूप निश्चित होते. खरं तर अभ्यासाचा विषय बदलला की त्या अभ्यास करण्याच्या पद्धती सुद्धा बदलतात आणि त्याला अनुसरून हे कृषी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आपल्याला या किमान 6 मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो. याच्यापेक्षा अनेक मुद्दे समाविष्ट होतात की जसं सांख्यिकीय स्वरूप आहे, संख्यात्मक स्वरूप आहे, किंवा संख्याचा आकडेवारीचा आपण कृषी भूगोलामध्ये अभ्यास करतो, किंवा सामाजिक स्वरूप आहे, धार्मिक स्वरूप हे आहे. पण ते एवढं फारसं महत्त्वाचं नाही की जे आपल्याला ठळकपणे सांगता येतील ते मुद्दे किंवा ते विभाग आपण या ठिकाणी घेतलेले आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला कृषी भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. आता त्याच्यामध्ये आपण 1 बाय 1 पाहू. वर्णनात्मक स्वरूप, डिस्क्रिप्टिव्ह नेचर. कृषी भूगोलाचे वर्णनात्मक स्वरूप आहे. म्हणजे अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये कृषी भूगोल होता किंवा कृषी भूगोलाची ज्ञानशाखा होती, त्यावेळी कृषी भूगोलामध्ये अभ्यासले जाणारे विषय हे वर्णनात्मक पद्धतीने अभ्यासले जात होते. किंबहुना आजही कृषी भूगोलामध्ये वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब केलेला आढळतो. आता वर्णन म्हणजे काय तर डिस्क्रिप्टिव्ह नेचर, म्हणजे एखाद्या घटकाचं वर्णन. जसं आपण पर्वताचं वर्णन करतो, उंच पर्वतीय प्रदेश आहे, वनस्पतीचं वर्णन करतो, किंवा या ठिकाणी घनदाट अरण्य आहेत, किंवा सदाहरित अरण्य आहेत, किंवा पानझडी अरण्य आहेत, किंवा मृदेचा आपण अभ्यास करतो. इथं तांबडी मृदा आहे, काळी मृदा आहे, जांभा मृदा आहे. हे बघितल्याबरोबर आपल्याला समजतं. त्याच्या जास्त खोलामध्ये सायंटिफिकली शास्त्रीय पद्धतीने जावं लागत नाही की बाबा जर आपल्याला ही वनस्पती सदाहरित आहे किंवा नाही, हे ते वनस्पतीची चिरफाड करून ते लॅबोरेटरीमध्ये संशोधन करून आपल्याला सांगावं लागत नाही. वनस्पतीकडे बघितलं की आपल्याला कळतं. मृदा कोणत्या रंगाची आहे ह्याची टेस्टिंग लॅबोरेटरीमध्ये करायची काही आवश्यकता नसते. स्पष्ट डोळ्यांनी आपल्याला दिसतं किंवा ही तांबडी मृदा आहे, ही जांभी मृदा आहे, ही काळी मृदा आहे, ही वालुकामय मृदा आहे, ही खडकाळ मृदा आहे, इत्यादी इत्यादी. तसं हे आपण जसं वर्णन करतो तसं कृषी भूगोलामध्ये असंख्य घटक आहेत की ज्या घटकांचा आपल्याला अभ्यास वर्णनात्मक पद्धतीने करावा लागतो. उदाहरणार्थ कृषी भूगोलामध्ये आपण विविध विषयांचा अभ्यास करतो, त्यापैकी पिके हे एक अत्यंत महत्त्वाचा विषय. पिकांचा अभ्यास. आता पिकांचा अभ्यास करत असताना तो जिल्हा, राज्य, देश, जागतिक पातळीवरती करतो, बरोबर. किंवा उदाहरणार्थ आपण सांगली जिल्हा घेऊ. सांगली जिल्ह्याचा अभ्यास करताना सांगली जिल्ह्यामध्ये कोणती पिकं घेतली जातात किंवा प्रमुख पीक कोणतं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये हळद हे पीक प्रमुख पीक आहे, किंवा हळदीचं उत्पादन सांगली जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये होतं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त होतं. नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याचं उत्पादन जास्त होतं. मग ज्यावेळी आपण हे वर्णन करतोय की बाबा सांगली जिल्ह्यामध्ये हळद पिकते, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकतो, नागपूरमध्ये संत्री पिकतात, नाशिकमध्ये द्राक्षे पिकतात, बरोबर. हे 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 वर्णन, बरोबर. तसं जसं जिल्हा पातळीवरती आपण एखाद्या पिकांचा अभ्यास करतो तसं राज्य पातळीवरती सुद्धा आपण अभ्यास करतो. महाराष्ट्रामध्ये ज्वारी पिकते, राजस्थानमध्ये बाजरी पिकते, पंजाबमध्ये गहू पिकतो, आसाममध्ये चहा पिकतो. म्हणजे हे राज्य पातळीवरती सुद्धा आपण अभ्यास अशा पद्धतीने करू शकतो किंवा केला जातो. देश पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती अभ्यास करत असताना भारतामध्ये कशाचं उत्पादन होतं, तांदळाचं उत्पादन होतं, चहाचं उत्पादन होतं. चीनमध्ये काय जास्त पिकवला जातो, गहू जास्त पिकवला जातो. रशियामध्ये सुद्धा गहू जास्त पिकवला जातो. उत्तर अमेरिकेमध्ये मका जास्त पिकवला जातो. म्हणजे पिकांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो तो अभ्यास किंवा पिकांचं ज्यावेळी आपण वर्णन करतो त्यावेळी प्रदेशाला अनुसरून कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या पिकाचं प्राबल्य आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कृषी पिकाचं उत्पादन जास्त घेतलं जातं, कोणत्या राज्यामध्ये
कोणती प्रमुख पिकं आहेत किंवा कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, याची ज्यावेळी आपण उत्तरं शोधतो किंवा याची ज्यावेळी आपण माहिती देतो, त्यावेळी तो अभ्यास वर्णनात्मक स्वरूपाचा असतो. कृषी भूगोलामध्ये हेच आहे. याच्याबरोबरच शेतीवरती परिणाम करणारे घटक ते सुद्धा अभ्यासले जातात. आता शेतीवरती परिणाम करणारे असंख्य घटक आहेत, जसं भूरचना आहे, हवामान आहे, जमीन आहे, जलसिंचन आहे, दळणवळण आहे. बरोबर. आता भूरचनेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपण जनरली वाक्य टाकतो किंवा जनरली असं म्हणतो की पर्वतीय प्रदेश किंवा डोंगराळ प्रदेश हे शेतीसाठी प्रतिकूल असतात, वर्णनच आहे. किंवा वाळवंटी प्रदेशामध्ये शेतीचा फारसा विकास झालेला आढळत नाही, वर्णन आहे. हवामान, अतिशीत हवामानामध्ये शेती केली जात नाही, बर्फाच्छादित प्रदेशामध्ये शेती केली. हवामानाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंध. जमिनीचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी वाळवंटी जमीन, वालुकामय जमीन ज्याला आपण म्हणतो, दलदलयुक्त जमीन, या प्रदेशामध्ये शेतीचा विकास होत नाही किंवा त्या ठिकाणी शेती केली जात नाही. काळ्या जमिनीमध्ये वेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात किंवा काळी जमीन या पिकासाठी योग्य समजली जाते, किंवा जांभा जमीन या पिकासाठी योग्य समजली जाते. म्हणजे हे जो अभ्यास आहे तो अभ्यास वर्णनात्मक पद्धतीने केला जातो. शेतीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत किंवा कोणकोणत्या घटकांचा कृषी व्यवसायावरती परिणाम होतो. म्हणजे पिकांचा अभ्यास असेल किंवा शेतीवरती परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास असेल किंवा शेतीच्या समस्यांचा अभ्यास असेल किंवा शेतीच्या किंवा कृषीच्या समस्या सोडविण्याचा अभ्यास असेल किंवा कृषीवरती आधारित असणारे वेगवेगळे उद्योगधंद्यांचा अभ्यास असेल, हे बहुतांश जो अभ्यास आहे, बहुतांश मॅक्झिमम, तो आपल्याला वर्णनात्मक पद्धतीने करावा लागतो किंवा कृषी भूगोलामध्ये वर्णनात्मक पद्धतीने अशा प्रकारचे अभ्यास विषय कृषी भूगोलामध्ये अभ्यासले जातात. म्हणूनच कृषी भूगोलाचं स्वरूप हे वर्णनात्मक स्वरूप आहे, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप आहे. एक भाग. दुसरा जो मुद्दा आहे तो कृषी भूगोलाचे स्वरूप वितरणात्मक स्वरूप, डिस्ट्रीब्युशनल नेचर. आता वितरण भूगोलामध्ये, खरं तर भूगोल हा असा विषय आहे की ज्या विषयामध्ये असंख्य घटकांचा आपण अभ्यास करतो, असंख्य घटकाचा अभ्यास, आणि त्या प्रत्येक घटकाचा एकमेकाशी सहसंबंध असतो. आता ज्यावेळी आपण असंख्य घटक एकत्रितपणे अभ्यासतो त्यावेळी तो अभ्यास किचकट होतो, फार किचकट होतो. मग हा किचकट अभ्यास, क्लिष्ट अभ्यास होऊ नये, तो सुटसुटीत अभ्यास व्हावा किंवा सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास व्हावा, यासाठी त्या भौगोलिक घटकांचे आपण वितरण करतो. म्हणजे भौगोलिक घटकांचे वितरण ज्यावेळी आपण वितरणात्मक पद्धतीने अभ्यासतो, वितरण पद्धतीने अभ्यास केला जातो, त्यावेळी त्या विषयाचा अभ्यास हा वितरणात्मक स्वरूपाने केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता उदाहरणार्थ, जसे वर्णनात्मक ह्याच्यामध्ये आपण पिकांचा अभ्यास केला किंवा सांगली जिल्ह्यामधील प्रमुख पिके कोणते आहेत, महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणते आहेत, भारतातील प्रमुख पिके कोणते आहेत. इथं वितरणात्मक पद्धतीमध्ये पिकांचा स्पेसिफिक पिकांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी त्या पिकांची आपल्याला वर्गवारी करावी लागते. म्हणजे कोणते खाद्य पिके कोणते आहेत, रोखीचे पिके कोणते आहेत किंवा अखाद्य पिके कोणते आहेत. मग कोणत्या प्रदेशामध्ये खाद्य पिकं घेतली जातात, कोणत्या प्रदेशामध्ये रोखीचे पिके घेतली जातात. खाद्य पिकामध्ये पुन्हा वर्गवारी, म्हणजे तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे. रोखीच्या पिकामध्ये कापूस आहे, ऊस आहे, तेलबिया आहे, ज्यूट आहे, इत्यादी इत्यादी वेगवेगळे. म्हणजे ही वर्गवारी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला पिकांचा अभ्यास सोयीचा होतो. काही तेलबिया आहेत, बरोबर, कडधान्यांचं आहे, अन्नधान्याचं उत्पादन आहे. म्हणजे हे जे आपण वितरण करतो पिकांना अनुसरून, त्यावेळी तो अभ्यास वितरणात्मक पद्धतीचा होतो. याच्याबरोबर उत्पादक प्रदेश, म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारच्या पिकांचं उत्पादन होते. उदाहरणार्थ मी म्हटलं गहू या पिकाचं उत्पादन करायचं आहे, तर गहू पिकवणारे महाराष्ट्राचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे गहू पिकवतात, त्याचं वितरण काय, गहू उत्पादक प्रदेश नकाशामध्ये दाखवतो. भारताचा ज्यावेळी आपण विचार करतो की भारतामध्ये प्रमुख पिकं कोणकोणती आहेत, बरोबर,
ज्वारी पिकवणारी राज्य कोणती आहेत, ऊस पिकवणारी राज्य कोणकोणती आहेत, ते ज्यावेळी आपण नकाशामध्ये दर्शवतो त्यावेळी. चहा पिकवणारे जगामध्ये कोणकोणते देश आहेत, कापूस पिकवणारे जगामध्ये कोणकोणते देश आहेत, ऊस पिकवणारे जगामध्ये कोणकोणते देश आहेत, हे ज्यावेळी आपण जागतिक पातळीवरती अशा पद्धतीचा अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास वितरणात्मक पद्धतीचा होतो. दुसरा, आपण शेतीचा अभ्यास करतो, शेतीच्या पद्धतींचा अभ्यास करतो, शेती प्रकारांचा अभ्यास करतो. शेती प्रकारांमध्ये आपण वेगवेगळ्या शेतीचे प्रकार पाडतो. उदरनिर्वाहाची शेती, व्यापारी शेती, स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती, बरोबर, मळ्याची शेती किंवा फळबागांची शेती इत्यादी इत्यादी. म्हणजे उदरनिर्वाहाची शेती जगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी केली जाते जागतिक पातळीवरती. मग ही उदरनिर्वाहाच्या शेतीमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात, की भारतामध्ये सुद्धा उदरनिर्वाहाची शेती केली जाते, बरोबर, किंवा भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये उदरनिर्वाहाची शेती केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक राज्यामध्ये, गुजरातमध्ये उदरनिर्वाहाची शेती केली जाते, कर्नाटकमध्ये केली जाते, तामिळनाडूमध्ये केली, आंध्र प्रदेशमध्ये केली जाते. पण त्या शेतीचं स्वरूप काय आहे, त्या शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारची पिके घेतली जातात, त्या शेतीच्या पद्धती काय आहेत, पिकांचं स्वरूप काय आहे, उत्पादनाचं प्रमाण काय आहे, त्या शेतीवरती अवलंबित असणाऱ्या लोकांचं प्रमाण किती आहे, त्या शेतीने व्यापलेले क्षेत्रफळ किती आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी तो अभ्यास वितरणात्मक अभ्यास म्हणतो. आता ह्या सर्व विशेषतः जी भौगोलिक परिस्थिती आहेत किंवा भौगोलिक घटक आहेत हे शेती प्रकारावरती परिणाम करून आणतात. मग शेतीवरती परिणाम करणारे घटक बाबा कोणकोणते आहेत, महाराष्ट्रात कोणते आहेत, भारतात कोणते आहेत, किंवा पाकिस्तानमध्ये कोणते आहेत, किंवा जागतिक पातळीवरती आपण ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी वेगवेगळ्या भौगोलिक घटकाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या प्रत्येक ठिकाणी कृषीच्या बाबतीत आपल्याला पाहावयास मिळतात आणि त्याला अनुसरून शेती केलेली पाहावयास मिळते. मग असे जे काही भौगोलिक घटक आहेत की जे आपण कृषी भूगोलामध्ये अभ्यासतो त्या सर्वांचा आपल्याला अभ्यास वितरणात्मक पद्धतीने करावा लागतो. विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी आपण कृषी भूगोलाचे स्वरूप पाहतोय. स्वरूपामध्ये फक्त आपण दोनच स्वरूपांचा अभ्यास केलेला आहे, एक वर्णनात्मक स्वरूप आणि वितरणात्मक स्वरूप. वर्णनात्मक स्वरूप म्हणजे जनरली आपण कृषी भूगोलाचं ज्यावेळी वर्णन करतो, कृषी भूगोलातील घटकांचं वर्णन करतो, कृषी भूगोलातील वेगवेगळ्या विषयांचं वर्णन करतो किंवा अभ्यास करतो, अध्ययन करतो, त्याला आपण जनरली वर्णनात्मक स्वरूप म्हणतो. अगदी प्राचीन काळामध्ये अशा प्रकारचं कृषी भूगोलाचं स्वरूप होतं. नंतरच्या कालखंडामध्ये मात्र ह्या कृषी भूगोलामध्ये अभ्यासले केले जाणारे जे विषय आहे त्या विषयांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. अनेक विषयांचा अंतर्भाव कृषी भूगोलाच्या अभ्यासामध्ये झाला. त्यामुळं कृषी भूगोलाचा अभ्यास हा वितरणात्मक पद्धतीने झाला. वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या घटकांचं वर्गीकरण करण्यात आलं किंवा त्याचे गट तयार करण्यात आले किंवा त्याचे प्रकार पाडण्यात आले आणि त्यानुसार त्याचा अभ्यास आपण करू लागलो की ज्यामुळं आपल्याला तो अभ्यास योग्य, सुसंबद्ध किंवा सिस्टमॅटिकपणे होऊ लागला. म्हणून कृषी भूगोलाचं स्वरूप प्राचीन काळानंतर मात्र वितरणात्मक स्वरूप झालं, डिस्ट्रीब्युशन नेचर झालं. म्हणूनच कृषी भूगोल हे वितरणात्मक शास्त्र आहे असं सुद्धा म्हटलं जातं. थँक्यू व्हेरी मच. आपण सहभागी झालात. घरी राहा, सुरक्षित राहा.